आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज। जय हिंद मित्रांनो, नॅशनल सर्कल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। सध्या आम्ही चांदूर बाजार तालुक्याअंतर्गत असलेल्या गोविंदपूर करजगाव या ठिकाणी आलेलो आहे आणि इथे येण्याचे कारण असं आहे की या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर योजनेअंतर्गत इथे दलित वस्तीमध्ये सभागृहाचे बांधकाम सुरू आहे आणि या बांधकामाकरिता जे वापरण्यात येणारी वाळू हे ते बाकीचे इतर वस्तू जे आहेत ते अतिशय निकृष्ट दर्जाचे वापरण्यात येत आहे अशी आम्हाला माहिती मिळाली होती। त्याच अनुषंगाने आम्ही या ठिकाणी आलेलो आहे आणि तुम्ही पाहू शकता आमच्या ठिकाणी या ठिकाणी हे सभागृह इथं मंजूर झालं आणि बांधकाम सुद्धा सुरू आहे। आणि या बांधकामाकरिता जे वाळू जे अद्यापही आता त्याचा लिलाव वगैरे काही झालेला नाही आहे आणि हे वाळू बघा, हे पूर्ण काळी माती मिश्रित वाळू आहे। हे पूर्ण काळी माती मिश्रित वाळू आहे आणि या वाळूनेच हे बांधकाम सुरू आहे। याच्यावरून आपण एक अंदाज लावू शकतो की या सभागृहाचे बांधकाम किती चांगल्या दर्जाचं होत आहे आणि नेमकी हे वाळू इथं आली कशी शासकीय कामामध्ये जर हे वाळू वापरण्यात येत असेल तर नेमकं याच्या मागचं कॉन्ट्रॅक्टदाराचं धोरण काय आहे आणि शासकीय कर्मचाऱ्यांचं पण काय उद्देश आहे हे आपल्याला सांगायची काही आवश्यकता नाहीच आहे। तसेच या सभागृह ज्या ग्रामपंचायतच्या अंतर्गत येते त्या सरपंचांची पण आपण प्रतिक्रिया घेऊया आणि सचिवांशी पण बोलणं करूया। नेमकं त्यांच्या या सर्व गोष्टींवर लक्ष आहे की नाही आहे त्यांच्याशी आपण सविस्तर चर्चा करून आपण तुम्हाला नॅशनल सर्कल न्यूजच्या माध्यमातून दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न करूया। तसेच काही ग्रामपंचायत सदस्य पण आहे त्यांच्याशी पण आपण काही चर्चा करून त्यांच्याशी पण जाणून घेऊया की नेमकं या सभागृहासाठी जे बांधकाम सुरू आहे त्यांचं यांच्यावर काय लक्ष आहे नाही आहे आणि त्यांनी काही प्रयत्न केले आहे का या सभागृहाच्या चांगलं बनण्यासाठी। माझे नाव सौ अर्चना कैलास गजबे आहे। मी ग्रामपंचायत गोविंदपूर सदस्य आहे। आमच्या गोविंदपूर येथे वार्ड क्रमांक 3 मध्ये सभागृहाचे बांधकाम सुरू आहे, परंतु त्या कामाकरिता निकृष्ट दर्जाची रेती वापरली जात आहे। तरी वरिष्ठ अधिकारी यांनी या बाबीकडे लक्ष द्यावे व हे निकृष्ट दर्जाच्या रेतीचे बांधकाम थांबवावे अशी गोविंदपूर येथील जनतेची मागणी आहे।